सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याचा निषेध प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा। विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला होणार सुरुवात। एकाच वेळी 3 ठिकाणांहून पथसंचलन निघणार। हजारो स्वयंसेवक गणवेशात सहभागी होणार। जलसंपदा विभागाच्या जमिनींचे सातबारा नोंद करा, याबाबतची माहिती घेण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे आदेश। आमदार हेमंत रासने यांनी पुण्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे धुतले पाय, तर सफाई कर्मचाऱ्याला अश्रू अनावर। हेमंत रासने यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, चांदणी नदीला पाणी पातळीमध्ये वाढ, तर चांदणी नदीला पूर आल्यानं पूल गेले पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्क तुटला, पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। जालन्याच्या अंबड तालुक्यातील सिरसगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस, गावातील नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। पाणी साचल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील वेळापूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। घुमेरा ओढ्यावरील पुलावरती पाणी आलं, त्यामुळे सांगोला अकलूज रोड बंद झालाय। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्यानं कपडे धुण्यासाठी गेलेले नागरिक अडकले। प्रवाहात अडकलेल्या 30 ते 40 नागरिकांना पोलिसांनी काढलं बाहेर। हिंगोलीमधील औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कल्पना हलगे यांचे 7 वर्षांनंतर बदली। नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी निरोप देताना चिमुकल्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर। जळगावमध्ये पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सहकारी वैद्यकीय अधिकारी महिलेला विनयभंग, निलंबित करण्यात आलेल्या आरोपी विजय घोलपला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मुंबईसह राज्यातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून उद्यापासून राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडे आकारणी करावी लागणार। सरकारमान्य दरानुसार छोट्या गाड्यांसाठी 28 रुपये तर मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये दर निश्चित। अमरावतीमधल्या भातकुली या तालुक्यातील 3 कृषी केंद्राचे परवाने निलंबित, तर धामोरी, टाकरखेडा, सबू, वाठोरा आणि शुक्लेश्वरमधील कृषी केंद्रांवरती कारवाई। कृषी विभागाच्या तपासणीमध्ये अनियमितता आढळली, त्यामुळे कारवाई। 30 दिवसांसाठी विक्री परवाने निलंबित। बुलडाण्याच्या चिखलीमधील राऊतवाडीमध्ये एसबीआय बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं। एटीएम फोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू।